हे आमचा भाऊ जरीमडी दाबाचे आणि यांचा चिकन रंग तुम्ही फेमस बघितला असेल, तुम्हाला माहितीच आहे की चिकन रंग भरपूर चालतो. हे आमचे भाऊ मॅगी कसं आहे मॅगी खायला या काय. बघा काय भेटला आहे आई माऊलीचा फोटो न पादुका मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज चाललोय कारल्याला. तर पालखी गेली आपली नवी मुंबईची पोचली. आजचा तिसरा दिवस पालखी पोचलेली आहे. तर आपण जाऊया कारल्याला, पालखीला भेट देऊया, आईचं दर्शन घेऊया. चला आपण जाऊया, निघूया. आता माझा काय निघालोय, गाडी घ्यायची आहे ना आपल्याला, गाडी तिथं भेटेल. याच्यासोबत आता कारल्याला जायचं, लगेच जाऊ, पटकन जाऊ, जास्त बोलायचं नाही. चला तर आम्ही थांबलोय एका ठिकाणी पॉइंटला, गाडी लावली आणि इथं आम्ही पॉइंटला थांबलो. पॉइंट बघा, एक नंबर व्ह्यू सोबत पॉइंट आहे. काय घ्यावं आहे तुम्हाला उपास आहे? नाही उपास नाही. तर आम्ही बसलेलो आहोत, इथं वेटर आलेले आहेत मॅगी घेऊन. माझा भाचा बहिणीचा पोऱ्या मॅगी घेऊन आलाय. मॅगी बघा न बसलोय बघा कुठं, एकदम भारी लोकेशनवर बसलो आम्ही सगळी. हे आमचा भाऊ बघा, हे आमचा भाऊ जरीमडी दाबाचे आणि यांचा चिकन रंग तुम्ही फेमस बघितला असेल, तुम्हाला माहितीच आहे की चिकन रंग भरपूर चालतो. हे आमचे भाऊ मॅगी कसं आहे मॅगी खायला या काय. मस्त लोकेशनवर बसलो. आता आईच्या दर्शनाला जावं, तोपर्यंत मॅगी बिगी खाव न जाऊ. आम्ही चौघाजण आलो गाडी, तर आम्ही खात आहोत. चला तुम्हाला मॅगी खाऊन नंतर भेटतो. चला निघूया पटकन डायरेक्ट कारला. चला ये बघ काय काम 25 खतरनाक चालली. एका गाडीला एक 4 व्हीलर चालली, ती 4 व्हीलर आहे त्यांची. बाईकला बाईक कनेक्टेड 4 टायरा. त्याला आलो आम्ही आता जवळ. लवकर आई माऊलीचा एकविरा माते की आहे. चला आईच्या दरबारी आम्ही आता एंट्री केली. तर आम्ही आलो आत. इथं बघा आई माऊलीचा, आई एकविरा माते की. चला एंट्री आलो फायनली. आई माऊलीचा एकविरा माते की जय. आय आयलो
चला आलो आईचे दरबारात. आता खाली पार्किंगला पण लावूया. आलो आईचे चरणाशी. पूर्ण बघत राहा, पूर्ण दर्शन बिर्शन पण घडवणार आहे लास्टपर्यंत राहा. आलो बोर बळाणा ओढ माऊलीची माझ्या एकिराईची. आलो आलो फायनली. आता पालखी विलकी आपल्याला बघायला भेटणार आहे. हा पालखी पण बघायला भेटणार आहे मुंबईची आलेली. योगा पालखी विलकीची सगळी खाली उतरलेली पालखीवर गेली असेल आईची. चला जाऊया. माऊलीचा उदो उदो. पालखी इथंच आहे. आता शिवर चालली पालखी बघा. आईचे दर्शन घेऊया. पहिले पायथ्याशी आलून पायथ्याशी आईचे दर्शन घेऊया आपण आणि मग वर जाऊया. चला आई माऊलीचा उदो उदो. बघा नीट वाचा.
नवी मुंबईची पालखी घेऊन आलो ग करड्या. सिंगर वादक या सगळ्यांची एक ओळख असते, पण या मंचावरती ना कोणाची ओळख ना कोणाची स्केल, पण हे सगळं सामावून घेणारे हे सगळे वादक कलाकार आहेत. त्यांच्या सगळ्यांसाठी जरा जोरदार 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 डान्स झाला पाहिजे.
आमच्या भाऊना बघा यो भेटलंय लाईट लावलं आमचे जरीमरी राब्याचे आणि बघा काय भेटलं आहे आई माऊलीचा फोटो न पादुका येत तर आमच्या भाऊना भेटला आहे सन्मान केला आहे. तर आता इव्हेंट झाला आहे तर पूर्ण झाला तर आम्ही आलो आहे बाहेर. तर मी आता पालखीत जर ते देवलापर्यंत आलती तेवढा मी शूट केला, बाकी जमला नाही कारण की मोबाईलची बॅटरी लो झाली, बॅटरीच्या पूर्ण संपलेली. तर मग मी पालखीच्या पूर्ण लास्टपर्यंत होतं, माझी इच्छा होती पालखीपर्यंत जायची. आईला बोललो चल घेऊन, आरती पण बघायची होती. तर मला योगायोग असा झाला की ते पालखीच्या सोबत मी पालखी घेऊन गेलो, सोबतच होतो, योगा गुलालाने माखलो पूर्ण, आईच्या सोबत होतो. पालखी पण वरपर्यंत पोचवली, तिथून मग देवलात पण गेली. तेवढा व्हिडिओ काढायचा राहिला, मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून ती दाखवताना आला. मग पालखी आतमध्ये घेऊन जाताना पण होतो आणि तो मुकुट आईचे चरणी ठेवला एकेर आईचे, तेव्हा पण मी तिथंच होतो. पण ती कॅप्चर नाही करता आला, अंगावर काटा आला काढताना. नंतर मग अंगात बिंगात आला, सगळा झाला आमचा, सगळा झाला आहे. ऑर्केस्ट्रा बघून झाला आहे. चला मग आम्ही आता चाललो घरी. सगळं भेटू तुम्हाला नेक्स्ट काहीतरी ब्लॉगमध्ये. मी एंड करतो इथंच ब्लॉग, भेटूया नेक्स्ट काहीतरी ब्लॉग. चला बाय बाय.